नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील या 9 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मित्रांनो राज्यातील या 9 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2023चा पीक विमा 100% मिळणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे 9 जिल्हे कोणते आहेत, या कोणत्या 9 जिल्ह्यामध्ये 100% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार व याचबरोबर कोण्या पिकासाठी हे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार व याचबरोबर हेक्टरी रुपये किती जमा होणार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, याचबरोबर कोणत्या तारखेला या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार। जवळपास 9 जिल्ह्यातील जवळपास महसूल मंडळाने हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। धाराशिव जिल्ह्याला 100% पीक विमा मिळणार असल्याची गॅरंटी सुद्धा देण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण, धाराशिव शहरी, बेंबळी, कोरोगाव, पाडोळी, तेर, ढोकी व जागजी या महसूल मंडळामध्ये 100% पीक विमा मिळणार आहे। तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, सलगरद, सावरगाव, इटकळ, मंगरूळ, जळकोट व नळदुर्ग या महसूल मंडळाला पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर मित्रांनो, परांडा तालुक्यातील परांडा, आसू, जावळा, आनाळा व सोनारी या महसूल मंडळामध्ये 100% पीक विमा मिळणार आहे। भूम तालुक्यातील मानकेश्वर, आंबी, भूम, वालवड, इट या महसूल मंडळाला सुद्धा पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा, पारगाव हे 3 महसूल मंडळे पात्र आहेत। कळंब तालुक्यातील कळंब, इटकूर, येरमाळा, मोहा, शिरढोण व गोविंदपूर तालुक्यातील या महसूल मंडळाला गोविंदपूर या महसूल मंडळाला पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर उमरगा तालुक्यातील उमरगा महसूल मंडळ, डाळिंब, नारंगवाडी, मुळज, मुरुम हे महसूल मंडळे पात्र आहेत। लोहारा तालुक्यातील लोहारा, माखणी व जेवळी हे महसूल मंडळे पात्र आहेत। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे आपण बघितली। याचबरोबर सोलापूर तालुक्यातील पात्र तालुके बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोलापूर जिल्ह्याला सुद्धा 100% पीक विमा भेटणार आहे, ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका, याचबरोबर बार्शी तालुका, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा व माढा या महसूल मंडळामध्ये पीक विमा भेटणार आहे आणि 100% पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, तिसरा जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण झालं नाही, परंतु मित्रांनो आता 25% अग्रिम व उर्वरित 75% असा मिळून 100% पीक विमा मिळणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी बांधवांना पीक विमा भेटणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 90 महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा आणि सरसकट पीक विमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा चौथा जिल्हा वाशिम जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये वाशिम, पारडी, टाकमोर, आनसिंग, राजगाव, नागठाणा, वारला, केकतुमारा, कोंढाळा, झांबरे, पारडी, आसरा, याचबरोबर रिसोड, भर जहांगीर, मोप, वाकड, गोवर्धन, रिठाळ, कवठा खुर्द, मुंगळा, करंजी, जवलाका, याचबरोबर शेलू खुर्द, याचबरोबर धानोरा खुर्द, मानोरा, कुपाटा, शेंदुरजना, गिरिली, उमरी बुद्रुक, कारंजा, उंबरडा बाजार, कामरगाव, खेरडा बुद्रुक, याचबरोबर येवटा, मालेगाव, शिरपूर, किनीराजा, येडशी, चंदस, आसेगाव 2, पोटी व घालगाव हे महसूल मंडळे वाशिम जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की वाशिम जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून याच्या अगोदर 25% अग्रिमसाठी 2023चा जे काही 52 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता। याचबरोबर त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण बाकी होतं, त्यामुळे मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये 100% पीक विमा आणि सरसकट पीक विमा भेटणार आहे। कारण की मित्रांनो, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकामुळे या निवडणुकाच्या अगोदरच या पीक विम्याचं वितरण होईल। याचबरोबर मित्रांनो, पुढचा आणि महत्त्वाचा जिल्हा हिंगोली। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत एकही रुपयाचं खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वितरण झालं नाही, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये
100% पीक विमा आणि सरसकट पीक विमा भेटणार आहे। आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 29 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा भेटणार आहे। आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका, याचबरोबर औंढा तालुका, सेनगाव तालुका, कळमनुरी तालुका आणि वसमत तालुका, हिंगोली जिल्ह्यातील या 5ही तालुक्यातील 29 महसूल मंडळामध्ये 100% पीक विम्याचं वितरण होणार आहे। आणि मित्रांनो, याचबरोबर पुढचा जिल्हा बुलढाणा। मित्रांनो, याच्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यातील 36 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं होतं, परंतु मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच्या सर्व सरसकट बुलढाणा जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये 100% पीक विम्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, 7वा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील जवळपास 91 महसूल मंडळामध्ये सरसकट 100% पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की मित्रांनो 25% अग्रिमचं पीक विम्याचं वितरण खूप कमी झालं, त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 100% पीक विमा आणि सरसकट पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, शेवटचा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण झालं, त्यामुळे मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट 100% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, ह्या 9 जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर या 9 जिल्ह्यामध्ये म्हणजेच धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नागपूर व सातारा या 9ही जिल्ह्यामधील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण अद्यापर्यंत झालेलं नाही, त्यामुळे या 9ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 34 जिल्ह्यापैकी या 9 जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विम्याचं वितरण होणार आहे। आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये हे मोठं अपडेट आणि अधिकृत अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। सर्वात पहिल्यांदा मी तुमच्यापर्यंत हे अपडेट पोहोचवत आहेत। आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर आता 28 फेब्रुवारी 2023 पासून एका जिल्ह्याचं अपडेट आपल्यापर्यंत येत आहे। आणि 28 फेब्रुवारीपासून पीक विम्याचं वितरणसुद्धा होणार असलेसुद्धा माहिती देण्यात येत होती, परंतु मित्रांनो 28 फेब्रुवारीपासून वितरण अद्यापर्यंतही कोणत्याही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं नाही। परंतु मित्रांनो, या 9 जिल्ह्यामध्ये गॅरंटेड 100% पीक विमा भेटण्याची चान्सेस आहेत, कारण की मित्रांनो अद्यापर्यंत एकही रुपयाच्या पीक विम्याचं वितरण जवळपास या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही। काही शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण झालेलं आहे, त्यामुळे या 9 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम व उर्वरित 75% असा मिळून 100% पीक विमा भेटण्याची गॅरंटीसुद्धा आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण परिस्थिती जर बघितली तर आता कोण्या पिकासाठी पीक विमा भेटणार, याच्यामध्ये मित्रांनो सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कापूस या सर्व पिकाचा पीक विमा या 9 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार। आणि जर हेक्टरी जर विचार केला तर जास्तीत जास्त आता हे जे काही सर्व पीक विमा जो आहे पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा भेटणार आहे, त्यामुळे पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी 20,000 रुपयापासून 20,000च्या पुढेच भेटत असतो, त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त पीक विम्याचं वितरण या 9 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 9 जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।